मृत्यू अटळ असतो असं आपण म्हणतो, परंतु आज रामटेक शहरात घडलेली ही एक घटना या म्हणीलाच छेद देणारी ठरली आहे. अंत्यविधीची पूर्ण तयारी झाल्यानंतर मृत घोषित करण्यात आलेल्या 103 वर्षांच्या आजी अचानक जिवंत झाल्यात आणि अवघं रामटेक हादरलं. ही घटना आहे रामटेक मधील गंगाबाई सावजी साखरे यांची, ज्या मृत्यूनंतर पुन्हा श्वास घेताना पाहायला गेल्या. नेमकं काय घडलंय, चमत्कार की वैद्यकीय चूक, पाहूया सविस्तर वृत्त. रामटेक शहरातील आंबेडकर वार्डात राहणाऱ्या 103 वर्षांच्या गंगाबाई सावजी साखरे गेल्या 2 महिन्यांपासून आजारी होत्या. पूर्ण बेड रेस्ट, दिवसाला फक्त 2 चमचे पाणी आणि शरीर अत्यंत अशक्त अवस्थेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास गंगाबाईंच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. श्वासोच्छवासही थांबल्यासारखाच वाटत होता. कुटुंबियांनी त्यांना मृत समजून अंत्यविधीची तयारी सुरू केली. नवीन लुगडं नेसवलं, हात पायांचे अंगठे बांधले, नाकात कापूस ठेवण्यात आला. नातेवाईकांना फोन करण्यात आले. सोशल मीडियावर निधनाची बातमी पसरली. घरासमोर मंडप उभारण्यात आला, खुर्च्या मांडण्यात आल्या, शववाहिनी मागविण्यात आली. 13 जानेवारीच्या सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा ठरली. मात्र त्यापूर्वीच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अचानक घरात एक धक्का बसावा असा प्रसंग घडला. गंगाबाईंच्या पायाची बोटे हालताना नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न करता हात-पायांवरील बांधणी काढण्यात आली, नाकातील कापूस काढण्यात आला आणि त्या क्षणी गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. घरात एकच गोंधळ उडाला. रडणं क्षणात आनंदात बदललं. जम्मू काश्मीर बालाघाटसह दूरदूरहून निघालेले नातेवाईक दुसऱ्या दिवशी हार घेऊन आले, पण समोर जिवंत गंगाबाई पाहून सगळेच स्तब्ध झाले. शववाहिनी रद्द झाली, मंडप उभारण्यात आला. शोकाऐवजी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे 13 जानेवारी हा गंगाबाईंचा वाढदिवस. कुटुंबियांनी हा दिवस नवजीवनाचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 103 वर्षाच्या वयात मृत्यूनंतर पुन्हा श्वास घेणारी ही घटना रामटेकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.